नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज नवी गूढकथा घेऊन आलो आहे. लडाख आणि त्यानंतर जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संबंधाने या गूढकथा मी तुम्हाला सांगतो आहे. या आधीची म्हणजे 8वी गूढकथा सांगताना मी नेपाळ हा विषय घेतला होता आणि आज मी बोलताना म्हणजे जवळजवळ 2 दिवसाच्या आत नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांना संसदेचं अधिवेशन चालू असताना स्थगित करावं लागलं आहे आणि त्यांचा राजीनामा कदाचित सादर होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामध्ये जे चीनला शह मिळतोय, तुम्हाला जर आठवत असेल तर अगदी पहिल्या 1-2 गूढकथा सांगताना मी एक शब्द वारंवार वापरला होता की चीनने चुकीच्या वारुळात हात घातलाय. वारुळात हात घालणं म्हणजे असं असतं की वारुळात हात घालणं सोपं असतं, पण जेव्हा हजारो मुंग्या डसतात तेव्हा तो हात काढून घेण्याचं देखील भान राहत नाही, इतक्या वेदना असह्य होतात. त्यामुळे वारुळात हात घालणं ही गोष्ट सोपी नसते. तसं लडाखमध्ये चीन बेसावध होता इतकाच मला त्या विषयातला संदर्भ द्यायचा होता. आता एक गोष्ट अशी आहे की हे सगळं आपोआप घडतं का, अचानक घडतं का? बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगितलं की पटकथा, या पटकथेचा लेखक कोण आहे मलाही माहिती नाही. पण तुम्ही जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासूनचा घटनाक्रम बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इतकं सहजासहजी आणि अचानक घडलेलं नाही आहे. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांचा पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. तुम्हाला तो प्रसंग आठवत असेल तर त्याची जी तयारी म्हणजे 16 मेला निकाल लागले आणि 26 मेला शपथविधी झाला, या मधल्या 10 दिवसातल्या घडामोडी जर तुम्हाला आठवत असतील तर वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. कोणाचा मंत्रिमंडळात समावेश होईल, कोण आमंत्रित असतील वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच्यातली एक पहिली अजब गोष्ट अशी होती की भारताच्या पंतप्रधानाचा शपथविधी हा होत असताना भारताच्या भोवतालचे जे शेजारी देश आहेत, ज्यांची सार्क नावाची एक संघटना आहे, त्या सगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना मोदींनी अगत्याने आमंत्रित केलं होतं. वास्तविक असा समारंभ असतो तेव्हा दिल्लीतले किंवा भारतातले जे विविध देशांचे राजदूत असतात त्यांना आमंत्रित केलं जातं आणि तेवढ्यापुरतंच आमंत्रण असतं, बाकी देशांतर्गत पाहुणे असतात. पण भारताच्या इतिहासात तरी ही पहिली गोष्ट अशी होती की ज्या वेळेला आपल्या शेजारी देशाच्या राष्ट्रप्रमुखांना बोलवण्यात आलं होतं आणि अगदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे सुद्धा अगत्याने हजर राहिले होते. आता ज्याला टीकाच करायची असते तेव्हा मोदींवर खूप टीका झाली होती की हा माणूस किती शोबाज आहे, शपथविधीचा पण इव्हेंट करून टाकला. पण या सगळ्या दृश्यातून काही संकेत पाठवले जात असतात, कृतीतून काही संकेत सिग्नल दिले जात असतात. तसा त्यामध्ये एक संकेत होता, त्याकडे फार कोणाचं लक्ष गेलं नाही आणि मी त्यावेळेलाच माझ्या ब्लॉगवर जागता पहारा या ब्लॉगवर मुद्दाम एक लेख लिहिला होता की यातून मोदी काय सुचवू बघतायत, काय सिग्नल देत आहेत. ही भारताच्या सारख्या खंडप्राय देशाचा पंतप्रधान म्हणून ते शपथ घेत असताना त्यांनी शेजारच्या 6-7 छोट्या राष्ट्राच्या प्रमुखांना अगत्याने बोलवलं होतं. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांशी ते व्यक्तिगत संवाद पण त्यांनी साधला. यात कुठला संकेत होता मित्रांनो? मी त्यावेळेलाच ह्यावर भाष्य केलं होतं की भारताचा पंतप्रधान ह्या शेजारी देशांना दाखवून देतोय की आता या राजकारणामध्ये मोदी म्हणजे पर्यायाने भारत
हा या पुढल्या राजकारणामध्ये तुमचा सगळ्यात मोठा भाऊ असेल, किंबहुना बाप असेल, हे दाखवण्याचा त्यामागचा हेतू होता. अर्थात तो आपल्याकडच्या अतिशहाण्या पत्रकारांना, संपादकांना असल्या गोष्टी ज्या ढोबळमानाने दिसू शकतात त्या दिसत नाहीत, किंवा दिसत असतील तर बघता येत नाही. त्यानंतरचा घटनाक्रम जर तुम्ही बघाल तर पहिल्या 5 वर्षामध्ये, किंबहुना पहिल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सातत्याने परदेशी वाऱ्या करत होते, वेगवेगळ्या देशांना भेटी देत होते. ते तिथे काय पर्यटनाला जात होते का? वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन पंतप्रधान काय करत होते? जवळजवळ 60 ते 65 देशांना नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळामध्ये भेटी दिल्या होत्या. आणि त्या भेटी दिल्या, त्याच्यावरून नरेंद्र मोदींची टिंगल करताना आपल्याकडचे संपादक त्यांना NRI, नॉन रेसिडेंट इंडियन, भारतात वास्तव्य न करणारा पंतप्रधान, अशीही टवाळी झाली होती. पण हा माणूस इतका परदेशी का जातोय, वेगवेगळ्या देशांच्या नेत्यांना का भेटतोय, त्यातून त्याला काय साध्य करायचं आहे याचा विचार केला नाही. जे सामान्य माणसाला दिसतं तेवढंच जर पत्रकार किंवा विश्लेषक बघणार असेल तर त्यांची समाजाला गरज नसते. सामान्य माणसाला दिसतं त्या पलीकडे काही आहे का हे उलगडून सांगण्यासाठी माध्यमं आणि विश्लेषक असतात. पण नेमकी तेवढीच गोष्ट कधी झाली नाही. आणि त्यामुळे ह्या 60-65 देशांना महत्त्वाच्या मोदींनी जेव्हा भेटी दिल्या तेव्हा त्यामागचा कार्यकारण भाव तपासला गेला नाही. आणखीन एक गोष्ट आहे, मोदींच्या पहिल्या कार्यकाळामध्ये सुषमा स्वराज या परराष्ट्र मंत्री होत्या. पण बहुतांशी पंतप्रधान परदेश वारीवर जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर क्वचितच कधीतरी सुषमा स्वराज असायच्या. त्या परराष्ट्र मंत्री होत्या, पण जवळजवळ त्या देशात राहूनच त्या मंत्रालयाचा कारभार करत होत्या. युनोमध्ये एखाद्या राष्ट्रसंघामध्ये एखादं भाषण असेल किंवा असे काही प्रसंग सोडले तर सुषमा स्वराज परदेशी फार कमी गेल्या आणि राष्ट्रसंघात देखील गेल्या. त्यांचं भाषण होतं त्यावेळेला त्यांच्या अंगात ताप होता आणि तेही कारण शोधून मोदींची टिंगल खूप झालेली होती की परराष्ट्र मंत्री जागेवर ठेवलाय आणि मोदीच जगभर फिरतायत, पर्यटन करतायत. पण या सगळ्या घटनाक्रमामध्ये जे दिसत होतं ते बघायचं म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही आठवून बघा. कदाचित त्यावेळेची काही चित्रणं, बातम्या, वार्तापत्र ही आजसुद्धा यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळतील. मोदी कुठे सौदी अरेबियाला गेले असतील, मोदी दुबईला गेले असतील, मोदी मंगोलियाला गेले असतील, मोदी ब्रिटनला गेले असतील, मोदी रशियाला गेले असतील, मोदी अमेरिका, ऑस्ट्रेलियाला गेले असतील, मलेशिया, इंडोनेशियाला गेले असतील. यावेळेला त्यांच्या समवेत सुषमा स्वराज नसतील, पण आणखीन कोणीतरी सातत्याने नरेंद्र मोदींच्या बरोबर असायचा. अर्थात अधिकाऱ्यांचा ताफा असायचा हा भाग वेगळा. पंतप्रधान जेव्हा परदेशी दौऱ्यावर जातो तेव्हा त्याच्याबरोबर अधिकाऱ्यांचा ताफा असतो, त्यांचे काही स्वीय सहाय्यक वगैरे असतात. पण या ताफ्यामध्ये एक माणूस अगत्याने दिसायचा आणि त्याचं नाव होतं अजित डोभाल. म्हणजे देशाचा परराष्ट्र मंत्री पंतप्रधान समवेत परराष्ट्र दौऱ्यावर गेलेला आपल्याला दिसायचा नाही, पण त्यांचा संरक्षण सल्लागार जो होता, सुरक्षा सल्लागार राष्ट्रीय अजित डोभाल, हा माणूस मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या समवेत सातत्याने दिसलेला आहे. हा भाग फार महत्त्वाचा होता. आणि तेवढी एकच गोष्ट आपल्याकडच्या विश्लेषकांनी फार दुर्लक्षित ठेवलेली होती. मला एक गंमत सांगावीशी वाटते की परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र सचिव हे लोक किंवा आणखीन काही उद्योग खात्याचे असतील, आणखीन अर्थ खात्याचे लोक पंतप्रधानांबरोबर गेले तर गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्येक दौऱ्यात त्यावेळेला तुम्हाला दिसेल की अजित डोभाल म्हणजे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मात्र नरेंद्र मोदींबरोबर होते. आणि ते त्या दौऱ्यामध्ये काय करत होते
तुम्हाला जर सगळा आज जो सगळी मांडणी दिसते, एक लडाखची घटना घडल्यानंतर जगाचं सगळं गणित आणि समीकरण आणि मांडणी बदलली गेलेली आहे. बघता 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 जगातले किती देश आज चीनची कोंडी करायला एका मागोमाग पुढे येत आहेत. व्यवहारात बघितलं तर चीनने अशा इतर कुठच्या देशाला धमकावलेलं वगैरे नाही आहे. तैवान किंवा तुमचा हाँगकाँग हा वाद आहे. पण बाकीचे बघितले तर ज्या पद्धतीत कोरोनाचं निमित्त करून चीनच्या बाजूने उभे राहिलेत, तर त्याची मांडणी कुठे आधीपासून झाली होती का याचा विचार करा. मी जेव्हा गूढकथा पहिली सांगितली त्याचं हेडिंग होतं अजित डोभाल कुठे आहेत. तर अजित डोभाल 2014 पासून कुठे आहेत हे बघावं लागेल. आणि कशी पंतप्रधानांच्या परदेश भेटी कशा होत होत्या याचाही विचार करावा लागेल. या काळातली एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम अगत्याने सांगेन की ज्यावेळेला येमेनचं युद्ध चालू होतं, त्यात इराणने येमेनमध्ये घुसवलेले जिहादी किंवा त्यांचे काय ते हौथी नावाची एक संघटना आहे, ते शिया अतिरेकी आहेत, आणि सौदी अरेबियानं त्यांच्याविरुद्ध पुकारलेलं जे युद्ध होतं त्यावेळेला येमेन आणि त्या एडनच्या आखातामध्ये अनेक देशांचे नागरिक अडकलेले होते आणि त्यांना बाहेर काढायचं काम फक्त भारताने केलं. म्हणजे मला तेव्हा आठवतं की अमेरिकेच्या एका नागरिकाने संतप्त होऊन ट्विटरवर लिहिलं होतं की आम्ही जर अमेरिकन आहोत आणि आम्ही अमेरिकन सरकारला टॅक्स भरतो, तर आम्हाला जेव्हा येमेनमधून बाहेर काढायची वेळ आली तेव्हा आम्हाला सूचना मिळाल्या की तुम्ही भारतीय दूतावासात जा. आणि आठवतं मित्रांनो तुम्हाला, 43 देशाच्या अडकलेल्या येमेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारताने बाहेर काढलं होतं. कारण भारताची युद्धनौका एडनच्या त्या आखातामध्ये जाऊन उभी होती. हेलिकॉप्टर वगैरे वेगवेगळ्या मार्गाने येमेनमधून भारतीय नागरिक आणि इतर 43 देशांचे नागरिक बाहेर काढले जात होते. आणि त्या युद्धनौकेवर स्वतः आज मंत्री असलेले पण पूर्वीचे लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंग पण त्या बोटीवर हजर होते. आणि त्या काळामध्ये एका बाजूला सौदी अरेबियाशी सौदा झाला होता की आमचे नागरिक काढेपर्यंत आमच्या नौकेला धक्का लागता कामा नये, पण दुसरीकडे इराणशीही सौदा झाला होता. आणि अशा रीतीने दुहेरी सौदेबाजी करणं ही अतिशय मोठी कुटील काय म्हणतात ती कृती होती. ही कृती का होऊ शकली, तिथे तुम्हाला अजित डोभाल यांची क्षमता लक्षात येते, त्यांची पोहोच लक्षात येते की हा माणूस किती पोहोचलेला आहे. आणि जगभर कौतुक झालं, भारताचं कौतुक झालं, अजित डोभाल या व्यक्तीचं कौतुक झालं नाही, पण भारताच्या संरक्षण खात्याचं आणि भारत सरकारचं कौतुक झालं, भारताचं कौतुक झालं. 43 देशाचे नागरिक काढले गेले, तेव्हा कुठे कसे संबंध विकसित करायचे आणि ते बाहेर डंका न पिटता कसे चालवायचे याची सगळी मांडणी तेव्हापासून सुरू झाली, 2014 पासून. आज तुम्ही परिणाम बघताय, अजून सगळी पटकथा उलगडलेली नाही आहे. आणखीन एक तुम्हाला सांगतो, तेच जी येमेनची लढाई होती त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे दुबई, सौदी आणि काय कतार वगैरे जे काय ओमान वगैरे असे देश त्यात सहभागी झाले होते. त्यांची एक गल्फ आघाडी तयार झाली होती, गल्फ कंट्रीजची आघाडी तयार झाली होती आणि ते येमेनमध्ये इराणशी लढत होते. अशा वेळेला सौदी अरेबिया आणि त्या गल्फ नेशन्सच्या आघाडीने पाकिस्तानला एक विनंती केली होती की आम्हाला तुमचे सैनिक पाठवा, कारण सौदीची लोकसंख्या कमी आहे आणि पाकिस्तानकडे लोकसंख्या अधिक आहे त्यांच्यापेक्षा. तेव्हा त्या लढाईत आम्हाला तुम्ही नुसते सैनिक पाठवा, बाकीचं साहित्य नको, युद्ध साहित्य आमच्याकडे भरपूर आहे. पण पाकिस्तानने ते करायचं नाकारलं. याचं कारण असं की ती लढाई शिया विरुद्ध सुन्नी होती आणि पाकिस्तानमध्ये शियांची मोठी संख्या आहे आणि तिथे आपली सेना पाठवली तर तो शिया सुन्नी संघर्ष नको तितका पाकिस्तानात वाढेल
म्हणून पाकिस्तानने त्याला नकार दिला होता. आणि मला आठवतं त्या नकारामुळे दुबईचे परराष्ट्र मंत्री इतके संतप्त झाले होते की त्यांनी पाकिस्तानला सांगितलं, भिकारड्यानो, आम्ही टाकलेल्या 4 दमड्यांवर तुम्ही जगता. आम्ही पैसे आर्थिक मदत बंद केली तर उपाशी मराल. आज तुम्ही आमच्या मदतीला सैनिक पाठवत नसाल येमेनच्या लढाईत तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इतक्या अत्यंत शेलक्या भाषेत दुबईच्या परराष्ट्र मंत्र्याने किंवा त्या गल्फ कंट्रीच्या आघाडीच्या प्रवक्त्याने पाकिस्तानच्या कमरेत लाथ घातली होती. आता हा प्रसंग, बाकीच्या गोष्टी सोडून द्या, हा प्रसंग मी तुम्हाला का सांगतोय की ती घटना घडल्यानंतर 8 ते 10 दिवसात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांना भेट दिली आणि 5 आखाती देशांना भेट दिली. त्यांचं आदरातिथ्य झालं. सौदीपासून दुबईपासून अनेक देशांनी नरेंद्र मोदींचा सन्मान केला आणि त्यांना नागरी पुरस्कारही दिले होते. ती तीच वेळ आहे ज्या वेळेला दुबईच्या परराष्ट्र मंत्र्याने पाकिस्तानला भिकारडे म्हटलं होतं. त्यानंतर एका महिन्याभरातली ही घडामोड आहे. आणि त्यावेळेला दुबईला जाऊन मोदींनी एक करार केला आणि जे मनी लॉन्ड्रिंग चालतं त्यातले आरोपी भारताच्या हवाली करण्याचा करार दुबईशी केला होता. कशी मांडणी होत गेलेली आहे बघा. तिथेच नाही तर त्यानंतर लगेच 8-10 दिवसाच्या अंतराने मोदी आणि डोभाल हे ताजिकिस्तान, कझाकस्तान हे मध्य आशियातल्या पूर्वीच्या स्वतंत्र झालेल्या, आत्ता स्वतंत्र झालेल्या आणि पूर्वी सोव्हिएत युनियनचा एक घटक असलेल्या देशांमध्ये जाऊन आले. ही सगळी मांडणी असते मित्रांनो, ही सगळी मांडणी असते. पाकिस्तानवर अरबी देश रागावलेले आहेत, त्याचा फायदा घेऊन त्यांना आपल्याजवळ घेणं, ही सगळी मांडणी आहे. आणि लक्षात घ्या, 370 जेव्हा कलम उठवलं तेव्हा त्या एकूण मुस्लिम देश किंवा अरबी देश यातला कोणीही पाकिस्तानच्या बरोबर उभा राहिला नाही. अगदी इम्रान खान सौदी अरेबियाशी रडायला गेले पण नाही उभे राहिले. ही मी तुम्हाला काही मोजकी उदाहरणं देतोय. ही मोजकी उदाहरणं आहेत की ही मांडणी तुम्हाला लडाख आज दिसतोय, पण ज्यावेळेला हा खटका चीनशी उडेल त्यावेळेला जगातले अधिकाधिक देश भारताच्या बाजूने उभे राहिले पाहिजेत, यासाठी तेव्हापासून केलेली मांडणी होती. आणि त्या मांडणीत एकटे नरेंद्र मोदी नव्हते, त्यांच्या सतत बरोबर अजित डोभाल होते. त्यामुळे मांडणी या सगळ्या पुढच्या काळात होणाऱ्या घडामोडींची पटकथा कोण लिहित होता असं वाटतं तुम्हाला? आज अचानक ह्या गोष्टी होत नाहीत मित्रांनो. 370 झाल्यानंतर पाकिस्तानने जंग पछाडले, त्यांना चीननेही साथ दिली, पण तो विषय राष्ट्रसंघात येऊ शकला नाही. याचं कारण ह्या जगभर 5 वर्ष जगभरच्या वाऱ्या करून नवा भारत, न्यू इंडिया जो मोदींनी या प्रमुख देशांना पटवून दिला होता आणि त्यांना आपल्या भविष्यातल्या सगळ्या धोरण आणि रणनीतीमध्ये जोडून घेण्याची जी मांडणी केली होती त्याचे परिणाम आता आपण बघतोय. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की चीनने चुकीच्या वारुळात हात घातला. ही जी सगळी मांडणी होते ना ती आधी केलेली असते, अगदी आजची गोष्ट नाही. 1971च्या युद्धामध्ये इंदिराजींनी पाकिस्तानचे 2 तुकडे पाडले असं म्हणतात. भौगोलिकरित्या ते 2 तुकडे होते, पण बांगलादेशमध्ये यादवी युद्ध पेटलं होतं. पूर्व पाकिस्तानमधल्या बंगाली मुस्लिमांचे शिरकाण आणि त्यांच्यावर अत्याचार पाकिस्तानीच सैन्य करत होतं. त्यामुळे जवळजवळ 1 कोटी निर्वासित भारताच्या सीमेवर येऊन उभे राहिले होते आणि त्यांचं काय करायचं म्हणून इंदिराजींनी जयप्रकाश नारायणांना जगभर पाठवलं होतं ही समस्या जगाच्या कानावर घालायला. स्वतः इंदिरा गांधी अनेक देशात गेल्या होत्या आणि त्या दरम्यान इंदिराजींनी सोव्हिएत युनियनशी संरक्षण करार 20 वर्षाचा केला होता 1971 साली.
पुढे जेव्हा युद्ध भडकलं, आपण बांगलादेशमध्ये हस्तक्षेप उशिरा केला, ही सगळी मांडणी केली आणि त्यानंतर केला, तोपर्यंत बोलणारे काय? तेव्हाचे विरोधक असतील किंवा उतावळे लोक, ताबडतोब पाकिस्तानवर हल्ला करा, पाकिस्तानची लढाई सुरू करा, या मागण्या करणारे शेकडो होते. आज जसे चीनवर हल्ला करा म्हणतात तसं तेव्हाही झालं. पण इंदिराजी 9 महिने थांबल्या होत्या. याचं कारण असं की आत्ता लढाई करायची वेळ आली तर आपली किती सज्जता आहे, असं त्यांनी त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल माणेकशॉ यांना विचारलं होतं आणि ते म्हणाले होते की निदान 6 ते 7 महिने मला सज्जतेला लागते. उठला आणि युद्धात गेला, तलवार उपसली असं सोपं नसतं. इंदिराजींना त्यांना 7-8 महिने द्यायचे होते. त्यामुळे इंदिराजींनी तेव्हा जगभर परराष्ट्र नीती, कूटनीती, मुत्सद्देगिरी हेच डावपेच खेळले होते. 1 कोटी निर्वासित आले, त्यांना कसं पोसायचं असे करून घाई केली नव्हती. संयम राखला होता आणि ही सगळी तयारी केली होती. अगदी तेव्हा तुम्हाला आठवलं की पाकिस्तानचा मित्र म्हणून अमेरिकेचं 7वं आरमार अख्खं येऊन बंगालच्या उपसागरात उभं होतं. पण सुरुवातीला तिथे छुपे आपले माणसं घुसवली आणि त्यांनाच मुक्तीबाहिनी दाखवून बांगलादेशची लढाई सुरू केली आणि पाकिस्तानचा धीर सुटत गेला आणि त्यामुळे पश्चिम आघाडीवर पाकिस्तानकडून कुरघोडी केल्यावर युद्धाला तोंड फुटलं. पण आधी मांडणी केली होती. तर चीन हा आपला शत्रू आहे हे पहिल्यापासून डोवाल अनेक भाषणातून बोललेले आहेत. पाकिस्तान हा दखल घेण्यासारखा शत्रू नाही, खरा धोका भारताला चीनपासून आहे हे डोवाल वारंवार सांगत राहिलेले आहेत. आणि त्याची मांडणी 2014 पासून अगदी शपथविधीपासून झाली हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. 26 मे 2014 सार्कचे सगळे प्रमुख बोलवले गेले. त्यामुळे ही पटकथा उलगडते. आत्ता देखील लगेच हल्ला करा असं नसतं. हे सगळे एक एक खेळी चालू असतात. आता काल परवा त्या चीनच्या 59 ॲप्सवर बंदी घातली गेली. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी अमेरिकेने चीनच्या 2 मोठ्या कंपन्यांना अमेरिकेत ब्लॅकलिस्ट केलं, काळ्या यादीत टाकलं की त्यांना कामं द्यायची नाहीत, त्यांची कंत्राटं रद्द करा. भारतात BSNLने वगैरे चीनची कंत्राटं तोडायला सुरुवात केली. युद्ध नाही, आत्ता युद्धाची गरज नाही आहे. रक्ताचा थेंब न सांडता सुद्धा युद्ध जिंकता येतात. युद्ध टाळण्यासाठी युद्ध सज्जता लागते आणि युद्ध टाळणारी रणनीती ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ रणनीती असते. मात्र ती गोपनीय असते, त्याची जाहीर चर्चा होत नाही. ती जसजशी उलगडत जाते तसतसा आपल्याला कळतं. तेव्हा 5 वर्ष नरेंद्र मोदींवर NRI म्हणून टिंगल करणारे होते, प्रवासी भारतीय अशी ज्यांनी टिंगल केली त्यांना कधीही कळलं नाही ती कसली तयारी होती, कसली तयारी होती. त्याची फळं आत्ता तुम्हाला बघायला मिळत आहेत. आणि म्हणून त्या झटापटीमध्ये 22 भारतीय मरण पावले असले, शहीद झालेले असले तरी चीन गयावया करतोय. चीनचा ग्लोबल टाइम्स काय रडतोय बघा रोज अग्रलेखातून की तुमचंच भारताचं आर्थिक नुकसान होईल, तुमच्या अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील. अरे चीन भारताची चिंता कधी करायला लागला? याचं कारण त्यांनाही कळतंय की ह्या छोट्या छोट्या खेडी आहेत पण त्या चहूकडून आपली कोंडी करण्यासाठी केल्या जात आहेत. त्यामुळे ही एक गूढ कथा आहे की पहिले 5 वर्ष मोदी परदेशवारी करत होते. ही एक गूढ कथा आहे ज्याचा उलगडा ना नरेंद्र मोदींनी केला, पंतप्रधानांनी, ना अजित डोभालांनी केला. वेळ आल्यावर आपल्यासमोर एक एक गोष्टी, एक एक प्रसंग उलगडतोय की बघता बघता जगातले अनेक देश चीनची कोंडी करायला पुढे यायला लागलेत. एक एक हळूहळू चालू आहे. पहिली गोष्ट म्हणजे शत्रूची रसद तोडणं ही सगळ्यात मोठी रणनीती असते
युद्धनीती असते आणि तिचा अवलंब कसा कसा होत चालला आहे बघा, आणि त्याची सुरुवात कधी झाली बघा. एवढ्या सोप्या गोष्टी नसतात मित्रांनो. युद्ध हे शिट्टी मारल्यावर सुरू होतं तसं नसतं. हा 2020चा सामना नाही आहे, ही टेस्ट मॅच आहे. त्याच्यात पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलपासून सिक्सर आणि फोर मारले जात नाहीत, ते 2020मध्ये होतात. कसोटी सामना हा प्रत्येक एक जसं एक सेशन होतं. सकाळचा खेळ, दुपारचा खेळ, संध्याकाळचा खेळ, उद्याचा खेळ, दुपारचा, अशा रीतीने 5 दिवसाची 15 सेशन्स टेस्ट मॅचमध्ये असतात, कसोटी क्रिकेटमध्ये असतात. तसं हा उलगडणारा युद्धप्रसंग आहे आणि त्यामुळे यातली गूढ कथा, डोबल कुठे आहेत त्याचं उत्तर ते आहे की डोबल 5 वर्ष पंतप्रधानांबरोबर जगभर मांडणी करण्यासाठी फिरत होते. ती मांडणी झालेली आहे. ती मांडणी इतकी परिपूर्ण नसती तर काल परवा भारताचे सगळे शेजारी भारताच्या विरोधात आहेत, हे मोदींचं संपूर्ण अपयश आहे, परराष्ट्र खात्याचं नीतीचा पराभव आहे असं म्हणणारे आज कुठे आहेत? नेपाळमध्ये जी घटना घडली त्यांनी तो नकाशा बदलला, त्याला भारताच्या परराष्ट्र नीतीचा पराभव म्हणणारे किती विद्वान होते काल परवापर्यंत. आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती काय? त्याच नेपाळी पंतप्रधानाला संसदेचं अधिवेशन थांबवून राजीनामा देण्यापर्यंत घसरगुंडी झालेली आहे. हे अचानक होत नाही मित्रांनो, हे अचानक होत नाही. त्याच्यासाठी गोळी झाडावी पण लागत नाही. क्रमाक्रमाने या गोष्टी उलगडत असतात. म्हणून मी त्याला गूढ कथा का म्हणतो की ती जेम्स बॉन्ड म्हणतात तसलं नसतं हे प्रकरण. हे प्रकरण जेम्स बॉन्ड ही मनोरंजक कथा आहे. तसे हेरांचे पराक्रम नसतात. हेरांचे पराक्रम हे इतके मनोरंजक नसतात. ते अतिशय गूढरम्य कथा असतात. ते उलगडायला वर्षानुवर्ष जातात. कारण हेर खात्यात काम करणारी माणसं आपला चेहरा, आपलं अस्तित्व पण लपवीत असतात. क्वचितच त्याची कथा त्यांच्या मृत्यूनंतर समोर येते आणि आपल्याला कळते. म्हणून त्याची मांडणी समजून घ्यायला आपण शिकलं पाहिजे. वेगवेगळे धागे दोरे आपल्याला शोधता आले पाहिजेत, समजून घेता आले पाहिजेत. ह्याची चर्चा कोणी करत नाही. याच्यावर मनोरंजक कथा लिहिल्या जातात, कपोल कल्पित कथा लिहिल्या जातात, कल्पना विलास केला जातो, पण तुम्हाला आशयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचता येत नाही. मी हे तुम्हाला स्वतःला विचार करायला शिकवतोय, समजून घ्यायला शिकवतोय. कारण हे विषय चर्चेचे नसतात. मी अनेकदा धागे देतो, नुसते धागे देतो, दुवे देतो. तुम्ही ते स्वतः जोडायला सुरुवात करा, मग तुम्हाला कळेल की गूढकथा कशी रंग घेत असते. समोर असतं पण त्यातलं गूढ आपल्याला उकलत नसतं. आज मी सांगितलं तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 26 मे 2014 पासून ही गूढकथा सुरू झालेली आहे आणि चीनला पुरता नामोहरम हतवीर्य केल्याशिवाय, हतबल केल्याशिवाय ही कथा संपणारी नाही. एवढंच आत्ता सांगून थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रपरिचितांना पाठवा. सगळ्यांना प्रतिपक्षाचं सदस्य व्हायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.